औचित्यवाडी. काहीतरी पाय आज काय पाहायचं आता? अरे काय जोडी कुठं चालली? अहो काय नाही, तुमच्याकडेच येत होतो. माझ्याकडं आज काही विषय आहे का नाही? खाटखुट खाटखुट. आज काय? अहो आज रविवार नाही का? अरे हा खायचा वार आहे का नाही का? हा मटन मटन. हा मग काय अरे जायचं दुकानावरती काय छटाक पावशेर अर्धा किलो आणायचं आपल्या आईपतीने घेऊन यायचं आणि खायचं. अव तसं नाही श्यामराव, आम्हाला मस्त वाटलं घेऊन जावा आणावा खावा, मग पण तुम्ही नाही तर पहिले करायची. ते वाटेनी करीत नव्हतं का? वाटेवर सबंध बोकड आहे का नाही? हा. अरे ते दिवस गेले रे. आता तुला सांगू का ते कोण झंझट करीत बसेन? ते बोकड पाहायचं कोणाचं, मग त्याला पैसे द्यायचे. बरं तुला सांगतो बोकड भाऊ आता लोक देत नाहीत. 9-10 हजाराला बोकड आणि मटण पडत सगळं 7-8 किलो. ते भरपाई कोणी करायची 2 हजाराची? सांग बरं मला. अहो श्यामराव हे केलं ना आठवणी जाग्या होत्या. सगळे एकत्र अरे येतात. हा. काय खरंच आठवणी जागा करून म्हणतो मी. आपण आपलं खावा घरात गपचिप झोपा. काय करायचं सांग बरं मला या तू. अहो सगळे एकत्र येते मग आम्ही कसं- मदत करतो तुम्हाला. हा, तुम्ही घेता का जबाबदारी? घेतो ना आम्ही. वाटलंच तो सगळे नाव बिव लिहितो. हा मग कोणाला? हा मग कोणाला पाहिजे ना एक काम करा तुम्ही ना असे वाटे तयार करून या. मग मी बोकड पाहतो तोपर्यंत. कारण कसं आहे बोकड गेलं पाहिजे ना सगळं. हा ते मग तर. ते काय फ्रीज मध्ये ठेवायची वस्तू आहे का आपलं म्हणजे सगळं विल्हेवाट लागली पाहिजे त्याची सगळी. माझं ते 1 किलो फिक्स आहे. तुझं 1 किलो आहे ना हा. चालतं मला एक वाटत होतो काय अडचण नाही. डेपुटी पण 1-1.5 किलो घेतील. आता तुमचे 2 वाटे धरा बस का. नाही येतात बघा. बरं एक ते एक डेपुटीला विचार. नाही तू म्हणा एक डिप म्हणजे काय आणला अर्धाच लागत होता आपल्याला. आपण तरी कोणी खायला नाही नाही हा, त्यांना माहिती. ऐन टायमाला घोळ नको रे बाबा. आधी सांगतो तुम्ही कळलं ना तुम्हाला. हा मी काय करतो बोकड पाहायला लागतो. तुम्ही तर यादीचं बघा. वहीन पेन द्या ना मग. बरं चला सोबतच चला. ही बी पाहू आणि लगेच वाटे बी ठरवू. चल हा. काय डेपुटी बसले का निवांत? बसलो. काय म्हणतो सामा? काय नाही आळस येतो. चांगलाच कटाळा भरलाय तुम्हाला. सकाळ सकाळ आळस आला. रात्री जरा ते जागरण झालं. असं 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 काय नाही. आपले डिगी आणि योगेश भेटले होते मग अशी वाटत हा म्हणले आज खायचा वार आहे. मी म्हणलं मग खा. तू म्हणले तसं नाही ना तुम्ही नाही का पहिले वाटायचे मटणं करायचे तसं करा ना सुरू. म्हणणार ते दिवस नाही राहिले आता. कोणी धजत नाही त्या गोष्टीला. पण ते पोरं म्हणले नाही कराच. मग मी पण म्हणलं मनावर घ्यावा. चला बा आपली परंपरा आहे नाही का. मग आपण करीत आलो. या पोरांना बी कळलं पाहिजे कसं असतंय आणि चांगलं खायला भेटत. बाहेरचं काय खरं आहे होय. कोण काय देत काय नाही. ते खरं झालं. पण आता तो असलामनी स्वतःच दुकान टाकले. हं. असलाम येईन का कापायला गावात? येईन ना. अहो ते पुढेच म्हणलं तिथं काय विषय. मा नाव नको सांगू. तुम्ही तुमचं कापाय पोटात पुरतं करा. हो. कापाय पुरतं फक्त. किती किलोच बकर आहे? 10 किलोच आहे. 10 किलोच आहे. 10-11 भरण किती समजा. वाटे टाकेत मग? 10 तर झाले जातं. तुम्हाला विचारायचं फक्त 10 पूर्ण. 10 मला 2 ठेवा लागते. 10 येणार संध्याकाळी. हा का चालतं तुमचे 2 ठेवू ना काय अडचण नाही ना मग. मला 2 वाटे चांगले जरा कलेजी जास्त राहू दे. चालेल तुम्ही म्हणता तसं असं जास्त फिस्त काय नाही बरं का? अरे बाकीच्या वाट्यापेक्षा मला कलेजी जास्त. B12 जरा कमी झाले. मग कलेजी मध्ये जरा B12 जास्त असतं. तुम्हाला माहिती आहे ना वाट्याचा नियम काय आपला. 10 वाटे पडले म्हणजे एका कलेची 10 तुकडे. बरं दे बाबा काय नाही, द्यायचं नाही, ते तुमच्या मला वाट्याला सांगत होता लय चांगलं येईल. मी जाता B12 चे इंजेक्शन घेतोय. पण म्हणलं मला डॉक्टर म्हणले कलेजीत लय असतं म्हणून म्हणलं थोडी कलेजी खावा. इंजेक्शन घेताय ना हा जास्त नको व्हायला. उलट तुम्ही कमी घ्या. बरं, प्रमाणापेक्षा जास्त नको. बरं घे बाबा तू घे. हा. तुला मग दुसऱ्याला मग कलेजी जायची म्हणलं तुझा जीव तळपडत असं. ऐका सगळ्याला समान म्हणलं किती तर रुपयाला वाटा काय? बसतोय? आता ऐका ते सगळा हिशोब करू ना. सगळं लगेच कुठं तुम्ही- मोठी कोणाला दिली? आता मुंडी त्यालाच द्यावा लागेल ना असला अरे हा असलमला देवा मग ठीक आहे बुधून घेऊन जाईन ना तू. असलमच्या हातानेच काप. नाही, दुसरं नाही कोणी. तो ना वाटे बिटे चांगले करतो, व्यवस्थित चांगली चांगली करतो, हा. बरं का? तुमची 2 टिपू ना मग. हम्म. सदा दोन भाऊचा टिपू एकच आहे. आमच्या डिग्या सकाळ धरून गोंगतच होता मायापाशी. हा हा डिग्याला ना रायवर असला का डिग्याचं नुसतं मन हे होतं. माझा एकच ठेवतो. तुम्हाला 2 माझं 1 सदा भाऊचं 1 ते खालच्या अन्नाचा त्याचं 1. आबाचा लिहि हो आबाचा विसरलोच होतो मी. नुसतं एक केलं. पैसे दिले तर रोख लगेच आबाचा आबानी. लिहि ना. ते माणूस परत म्हणन कधीचे 90 केलं मला विसरले. हा आबाचं 1 बस झालं. चारवट आहे का चांगलं बोकड? आहे असं का? नाही कोण नाही बसलंय? नाही नाही, एकदम भारी एकदम चांगलं बोकड हे करा. एकदम तर नाही हा. विषयच नाही काही. आणि ते सागळं ते त्याला देऊन हा, टाका. 2000 रुपये द्या ना. 1000ला वाटा दिला का? अरे मग इकडे आणलेलं परवडत आहे. अहो, कसं काय परवडत. अहो चांगलं भेटतं का तिथं. हे खात्रीशीर आहे आपलं. किलोच्या पुढे जाते का? हा जवळपास जाईल 900 950 असं जाईल. आता कसं आहे मग ते मुंडी ते सगळं जातं. मग त्यात कुठं पडत आहे आपल्याला. त्या मग तोच तो घोळ होता. मी त्या ठिकाणी त्यांना तेच म्हणलं. तो याच्यावर टाकू का? हा चालते 1800 घेत टाकी दो. आहे का. 2000 टाका उरले ते मी तुम्हाला देईन. मला काय त्यात खायचे काय पैसे काही त्याच्यात तू देत सांगा बरं. असतो होय.
बघा आता मला काय दलाली करायची काय हो, त्याची? हेच नंबर आहे ना. हा योच आले दोनच टाका दोनच गिरोवाडी टाकले टाक. दोन. हा, तसं येडा नाही, आहे 20,000 मी. टाकायचे नाही तर परत मला मत म्हणायची तुम्ही. चला येऊ का मग हा, मी ये. हा ठेवतो तुम्हाला वाटा. आयला लय दिवसांनी आज वाट्यावरचं मटण खायला वाटत. मी काय म्हणतोय, लय अय झिंगर मी अटके लंगूर कुठे येत आता? अरे बोकड कापायचा आहे ना, लय मजा येणार रे भो. आता का रे कुठं? तिकडं वाटेवर कापू राहिलो ना, कोण कापू राहिले वाटेव? शामराव. शामराव वाट्यावर? हा सगळे एकत्र येणार रे, लय मजा येणार रे. आयला बरं भाऊ. तुला सांगतो झाल्या कोण कोणी, आबाई, हा. डेपुटी, सदाभाऊ, सगळेची. नाव कोण घेते? श्यामराव. शामराव? हा. आयला मा नाव देतो ना मग. देऊन टाक ना नाव, देना येत वाटा तो पण. घ्यावा लागन भो, एवढ्या दिवसातून बोकाड पडले म्हणले येडे काय वाटा किलोच्या वर येतोय. मग काय नियोजन आम्हीच करून राहिलोय. हा. तुझं पण नाव देऊन टाकतो मग. कसं ठेवलंय वाटा मग? वाटा ते तू विचार काढ. हा त्यांना विचारतो. श्यामराव. चालतंय, विचारतो मी त्यांना. चल मग जाऊ का? हा कुठे इकडे आहे का श्याम्या? हा तिकडेच दुकानात. बरं झालं भाऊ 11 वाटे झाले आता टेन्शन नाही. माझं नाव घे ना वाट्याला. तू वाटा मग अरे वाटे झाली सगळी. कस काय झाले? मला विसरला वय, मित्राला विसरतो का वाटी झाली? अरे तू डोक्यातच नाही आला राव चालू आमच्या. ए, बाकी मला काय माहित नाही. श्यामी किती वाटी झाली? 11 झाली 10च करायची होती. मग सगळ्यांचे अर्धे अर्धे करणं, मग मला थोडी थोडी दे ना. येडा झाला काय तू? काय होते 12 वाटी केले? अर्धा कुठं करत असेल काय वाटा? ए, आता त्याला एक पाहिजे, त्याला एक द्यावा लागतो ना. मला माहित नाही, मला एक भेटला पाहिजे भाऊ वाटा. नाही रे शक्य नाही राव. कस? तुला आहे ना शब्द नाही देत मी, पण आता ह्याच्यामध्ये एखादा अर्धा गळाला बा समजा झालं ऍडजस्टमेंट तर बघन मी तुला. नाही नाही, मला ऍडजस्टमेंट झालं पाहिजे. मला कुठंतरी पैसे पाहिजे तू. बरं बघतो मी, ठीक आहे चालतंय. येऊ का मी? नाव घे माझ्या एकटं लिहून. नावाची काय गरज आता आहे ना माझ्या डोक्यात. नाही नाही, तू असं डोक्यात नाही राहिलं तर नाव कधी डोक्यात राहायचं? अरे तसं नाही, ऐक तू ऐक, येत नको लिहू तू. या 11 झालीत पूर्ण, आता मी त्यातल्या त्यात ऍडजस्ट करायचं पाहतो तुला बस का. ऍडजस्टच कर, पाहू नको. चल, येऊ का मी? हा ये. अच्छा टायमाला बरं इसरो तू लाल गाजर. ए सुगंधा, काय हो? तुला काय माहिती का? कशाचं? कशाचं म्हणजे? लय दिवसातून आहे ना गावात आपल्या वाटी पाडणार आहे. वाटे कसले हो? कसले म्हणजे बोकडाची वाटी पाडणार आहे तर. हो असं लवकर सांगत जा ना, आम्ही घाबरले ना. म्हणजे आता गावात कसले वाटे? मग त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं म्हणजे? आपल्याला वाटा आणायचा आहे. आपल्याला म्हणजे तुम्हाला ना? अरे म्हणजे तू कर ना भाजी तुझ्या घरी, मी वाटा घेऊन येतो. हा ते मला तसलं काय खायचं नाही, मी माझ्या घरात काय बनवणार नाही. काय होत्या बनिल्याने? काय होतं म्हणजे? अरे एवढ्या दिवसातून आपल्या गावात वाटा पडला म्हणलो, गावरान बकर कापू राहिलीत. हा ना, हा. तुमच्या घरी बनवा. माझ्या घरी पारी नाही ना. मग मी काय करू? तू बनव ना. तुला काय झालं बनायला? नाही नाही, मी नाही बनवणार तसलं काही. तरी काम पसारा. अरे मी आणतो ना वाटा, तो फक्त बनायचं काम करायचं. मस्त काळी भाजी बनवायची. मी जातो, मी वाटा घेऊन येतो. अहो ते मसाला आणि ते काढायचं किती पसारा होईल त्याचा मला एकटीसाठी. अरे गावरान खायला भेटतय. मी जातून लगेच घेऊन येतो मटण. तसं म्हणता हा. का? गावराने मग जावा या घेऊन. चालतंय. हा. मसाला बिसाला बनवून ठेव. हा बनवून ठेवते. अय श्याम्या, काय म्हणतो? एवढा उशीर असतोय, झालं का कापून? हा वाटे पोच झाले. मा तू नाही झाला बघ ऍडजस्ट चालू. कस काय ऍडजस्ट नाही झालं? मला बाकी माहित नाही भाऊ श्याम्या. अरे बाबा तुला नाही का म्हटलं मी 11 नावं झालते आणि त्यात नेमकं डेपुटीची 2 वाटे होती. डेपुटीला कशाला 2 दिले? मग मा एक नाव टाकायला का रोग आलता तुला? पण त्यांनी आधीच सांगितलं होतं ना सकाळीच मला आम्ही 2 कर मला पाहुणे यायचे कोणतरी. मला काय फुकाट नव्हतं न्यायचं श्याम्या. तू तू पैसेच देणार होता पण नेमकं गंमत झाली आदल्या वेळेस नाही झाला ना ऍडजस्ट आणि नावं देऊन झाले सगळं काय करतो मग. तुला म्हणलं होतं मी की झालं ऍडजस्ट कोणाचं होईल पण कोणीच कॅन्सल नाही झालं. ते इतक्या दिवसाने बोकार पडलं गावात येड्या लोक तुटूनच पडले ना. लई लोक राहिले माहिती का त्यातल्या त्यात. तू साधारण का असा करतो रे? मला बाकी काय माहित नाही. मला वाटा दे नाही तर मग बेकार होईल सगळं. वाटा डेपुटीकडे माझ्याकडे नाही. डेपुटीकडे का? अरे त्यांनी पैसे दिलेत बाबा. काय जालबा? काय जालबा म्हणजे? मा वाटा द्या मला. कशाचा वाटा? मटणाचा वाटा. मटणाचा वाटा तर मा काय संबंध आहे? मा 2 वाटे दिले तर आणून. कोणी 2 वाटे दिले? मा एक वाटा आणलाय तुम्ही न लागली 2 वाटे माहित. अरे येडा झाला काय? सकाळी जो श्यामे माझ्याकडे आलता त्याच वेळेस मी 2 वाटे सांगितले दाजी यायचे म्हणून. कोणी?
मी सांगितलेले कोणी माझा वाटा आलाय तुमच्याकडे ते श्यामे म्हणला मला. अरे श्यामेचं काय ऐकतो तू? मी 2 वाटे त्याला सकाळीच पैसे दिले, 2000 रुपये टाकलेत. काय ऐकतो म्हणजे तो म्हणलाय म्हणून तर ऐकलंय मी. त्याला डेपुटीकडे तुझ्या वाटा घेऊन ये. अरे ते बावलट झालं का काय? तू वाटा दुसरा असन त्याच्या घरी बिरी बघ. मला काय माहित नाही डेपुटी, मी पचून द्यायचं नाही बरं का वाटा. अरे पसून द्यायला जे आल्या तुझा वाटाच आणला नाही मी. तू काय अडवून करतो उगाच? अहो नका गरीब माणसाला तसं करू राव. मी ना डायरेक्ट उचलून घेऊन पळून मग बघूला बनलेलं. कोणाचं? तुमचं. अरे काही येडा झाला काय तू? काय तुम्ही कुठं ठेवा हो? मटण भेटत नाही काय तुला असं लगी? मटण भेटत नाही, स्वाभिमान ज्याला ऐकीत नाही माहितीये का. हा मटण कुठं ठेवा? माझं नाव होतं नव्हतं वाट्याला, मग तुम्ही कसं काय माझ्या वाट्याचं अरे आणलं? दादा तो आणलाच नाही. मी 2 सांगितले होते. बरं एक काम कर, तू जा, मी देतो तुला. मी मला कडं मी लावता डिगेकडे पाठवून देतो. डिगेकडे पाठवून देतो, जा घरी तू. नाही दिलं डेग्याकडे बघा. हा देतो बाबा, जा जा जा. किचनीची खिडकी जोडीन तुमच्या किचनाची. हा जाय जाय किचनात हा. जाय जाय जाय. हातुडीच घेऊन येऊन हा, टाकून जाय जाय फोडून. जाय जाय. अरे श्यामेने काय उद्योग करून ठेवलाय राव. अरे काय जाल्याचा भोंगा लावून दिला माझ्या पाठीमागं. नाही लावला. मग काय म्हणतो तू? मा वाटा तिने आणला म्हणून, तुम्ही आणला म्हणून. म्हणजे काय म्हणला ते तुम्हाला? त्याचा वाटा तुम्ही आणला? अरे मी तुला 2 वाटे सांगितले होते ना. डेपुटी ते काय झालं माहिती का, आपल्या 11 वाट्याचे नाव पूर्ण झाले. हा. त्याच्यानंतर तो मला भेटला. हा तो मला म्हणला मला वाटा ते. म्हटलं भाऊ आज तो आमच्या ध्यानात नाही आला, त्यामुळे तो वाटा काय राहिला नाही म्हणलं. नाही म्हणून सांगायचं तो. मग त्याला मी नाहीच म्हणलं, पण मी काय म्हणलं त्याला, ठीक आहे भाऊ झाला ऍडजस्ट, कोणाचा एखादा कॅन्सल बिन्सल राहिला तर तुला देईन. मग ते म्हणला कोणी किती किती घेतलेत? म्हणलं सगळ्यांनी 1 घेतला आणि डेपुटीने 2 घेतले, त्याच्यामुळे ते तुमच्याकडे आला असं. मग अरे पण माझं नाव काय सांगितलं? 2 घेतले म्हणून येडा आले तो. पण त्याला मी म्हणलो ना त्याला सगळं सांगायचं नाही म्हणून. त्याला पाहुणे आई येणार आहेत म्हणलं, डेपुटीने 2 घेतले असं सांगितलं. मला काय तुमच्याकडे मला भेटला भलता मागा लागला. ते दाजी येणार होता, ते नाही येऊन निघाना घालावा. मला तुमचं बघूनच उचलून नाही किचन मधून. खिडकी फोडी नाही काय फोडी नाही. असं म्हणला. मी त्याला काढून दिला, म्हणलं डिकीकडे पाठवून देतो. मग आता काय वाटा देता काय त्याला तुमचा? कुठं वाटा देतो? शिजायला टाकलंय तिने. आता काय मटण त्याच्यातच देतो का? तुला मला एक कळत नाही राव. आखली तर पत्त्या नाही. पैसे आमचे गुण घ्यायचे. सकाळ सकाळ 2000 टाकले तुला. काय करत होती? माझं नाव सांगायचं. मी कुठं नाही म्हणलो, हे असं होतं म्हणजे मी करायला गेलो चांगल्यासाठी आणि माझ्याच भोवती आलं सगळं. कधीच्या 90 वाट्यावरच केलं नाही. एक झंझट आमच्या मागे लावून दिली. आखली तर काय पत्त्या- करायचं मग आता? आता काय करायचं? असलमकडे जा, 1 किलो मटण आण आणि ते त्याला वाटा म्हणून नेऊन दी. असलम ना म्हणा सगळं 1 पीस टाक, म्हणजे त्याच्या लक्षात येईल. तू जाले जाले सोपं नाहीये, लगेच ओळखीन. सगळ्यातला 1 पीस टाक. काले कलिजी वगैरे ते सगळं उरडी वगैरे वाट्यासारखं कर आणि त्याला म्हणा हे वाटा. तो ही गंमत केली म्हणाव. आणि मग दे त्याच्याकडून पैसे घे. 1000 रुपये द्या मला. येड्यावर करू नको. 1000 रुपये द्या. वाटेवर तू करायला ना आमच्याकडून पैसे घेतो का काय? मग काय समज येऊ द्या मग तुमच्या घरी, मला काय करायचंय मग? येड्यावर करू नको. अहो मी त्याच्याकडून घेऊन मी तुम्हाला भुंगा देतो. लावून देईन मग जाल्या तुझ्या माग. मला यांनी सांगितलं 1000 रुपये तुम्ही मला द्या, त्याच्याकडून आणले की मी तुम्हाला देतो. माझ्याकडे कुठं पैसे डेपुटी? तुम्ही दिले पैसे, त्या बोकडाला दिले नाही का मी? बरं. 3 नाही दिले तर मी देतो. बरं असलमला मी सांगतो डेपुटी कोण घ्या, आणि जर तुमच्या हातीने मला दिलं तर मी असलमला देतो. हा दे भाऊ. ये रे बाईला बस ना म्हणते ते मांगोर असाय झाले तू आता. मग मी काय म्हणते काही कळत नाही काय नाही. आणि माझ्या नावला हे करून दिलं. त्या असलमला सांगा तेवढं फोन करून फक्त द्यायला 1 किलो, मी जाऊन घेऊन येतो. असलमला जा मला तिथून फोन कर. असलं म्हणून गावात बोकड पाडून माझ्याकडे मटण न्यायला आले. त्याला म्हणा कमी पडा डेपुटीचे पाहुणे वाढले. बरं चल सांगतो मी. जाऊ का? हा या. आणि आता वाटेवरच केलं ना परत माझ्याकडे तू ये. तुला वाटेवरच थांबतो मी आता.